आमच्यात अशी गुणगडकी घालतात. हे पहा, याच्यामध्ये लिंग असतो. का घालते ताई? आमच्या धर्मात असते ते. आधी जुन्या काळात तर सर्रास लोक सगळेजण घालत होती. इकडलं हे रुद्राक्ष नाही काय? एक पण निघले. आमच्या पण लहान असताना अशा बारक्या बारक्या होते नाही होते. त्याचं महत्व काय असते, म्हणजे पाळणूक काय असते त्याची? त्याला गुरु करून घ्यायला लागतंय. गुरु करून घेतला की तिची रोज पूजा करायची. म्हणजे आपण चहा प्यायच्या आधी चहाचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी आंघोळ केल्या केल्या जेवायच्या आधी जेवणाचा नैवेद्य दाखवून मग आपण घास खायचं, होय ना? असा लिंग असतो त्यामध्ये. असा लिंग असतो त्याच्यात. त्याच्या आधी पूजा करायची असते. आपल्यातच फक्त घालतात. लिंगायत लोकांच असते. स्वामी लिंगायत घालतात काय? श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. भाजी कशी आणलीस आहे? 15 रुपये. कुठली? ही पोकळा. पोकळा. कोथमीर 15 रुपये. भेंडी. टोमॅटो 20 रुपये किलो. आणि वांगी 30 रुपये. 30 रुपये अर्धा किलो. आणि कारली 10 रुपये. बटाटो 20 रुपये. वरणा 10 रुपये. पावशेर. 15 रुपये पावशेर. आणि मिरची 15 रुपये. लाल मिरची काढल्यास? लाल मिरची खाण्याला हे जर चांगलं लागतंय काय? मग मी आलोय, कसं वाटायला आहे तुला? छान वाटत. छान वाटत. मनापासून सांग. मनापासूनच सांगावं. मग ये काम मग स्पेशल काय? काय वरणा मागे करायचे का? आणि भाकरी करायची. आणि काय करायचं? तुला गेलं मग स्पेशल काय नाही? काय स्पेशल करणार? पोरगीला काय स्पेशल करायचं म्हणते की बाई तुझी? काय करणार स्पेशल? तुला द्यायची खीर करायची, जेवायची. इथे की करतोय. सांगितलेलं म्हण की बाई तिकडे पोरगीने काय स्पेशल करून द्यावं. एवढे भांडे मी घासल्यात. आणि आम्ही आल्यावर तुमच्यात पाणी काय येते? त्याला ते पाणी आल्याला विचारा पाहिजे. हा, इथे का सांगू शकत नाही. पाण्याकडे पाण्या टायमाला पाणी येत नाही. पाणी आल्याला सोडून तर वाटत इकडे घे पिंगळ्या इकडे. मैत्रिणीनं हा व्हिडिओ आहे तो दसऱ्या दिवशीचा आहे. सगळ्या देवांना वगैरे मी सोनं घालत आहे. आम्ही अशा पद्धतीने देवांना सोनं घालत असतो. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा आणि आम्हाला पण म्हणजे व्यवस्थित सुख समाधान घरामध्ये राहून दे अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करत असतो. मी देवाला सोनं वाहिलं आणि त्यानंतर श्री सोनं वाहत होता. मुलांना सगळ्यात जास्त गणपती बाप्पांचं म्हणजे हे असतं बघा, सगळ्यात आधी त्याने गणपती बाप्पांना सोनं दिलेलं आहे आणि मग त्यानंतर बाकीच्या देवांना सोनं दिलेलं आहे. आणि श्रीला मी अधूनमधून देवपूजा असेल किंवा दिवा अगरबत्ती असेल असं करायला लावते, कारण की थोडीफार सवय मुलांना असलेली सुद्धा बरे असते आणि त्याची कोणतीही कारकूर न करता तो म्हणजे सगळं करत असतो. आमच्या देवपूजेच्या बाबतीत कुणीही म्हणजे काही कारकूर करत नाही. अगदी हे असतील किंवा श्री असेल, आमच्यात सगळेही जण म्हणजे देवपूजेचं वाचन असेल, नामस्मरण असेल किंवा दिवा अगरबत्ती असेल असं सगळी करतो. श्री एखाद्या वेळेस म्हणजे नामस्मरण वगैरे करायला जरा असं म्हणजे कारकूर करतो, पण समजून सांगितल्यावर करतो.
आणि शस्त्रपूजेमध्ये मी माझे ट्रायपॉडसुद्धा म्हणजे त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे. आणि आजची दसऱ्याची देवपूजा तुम्ही बघू शकता. फुलं काय आणलेली नव्हती त्यामुळे फुलं काय नाही आहेत, थोडीच आणलेली आहे 10 रुपयाची. मग मी ती ह्यांना घातलेले, शस्त्रांना वगैरे घातलेले आहेत. आणि त्यानंतर मी कुंकुमार्चन करून घेतलो श्रीयंत्रावर, कारण आज दसरा असल्यामुळे म्हटलं कुंकुमार्चन करून घेऊया. आणि आज मी श्रीसुक्त म्हणत, कमलात्मक मंत्र म्हणत कुंकुमार्चन केलेलं आहे. आमच्या पुरुषान्यहम श्री स्वामी समर्थ. ओम श्रीम ह्रीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमो नमः. आणि हा व्हिडिओ त्यानंतर 2 दिवसानंतरचा आहे. आईकडे चाललेलो आहे इचलकरंजीला, कारण की सारखं ती ये म्हणत होती, म्हणून म्हटलं जाऊन 1-2 दिवस राहून या, कारण दिवाळीत पण आपल्याला मिळत नाही. हे आहे आमची माल वाहतूक. आणि श्रीचा आणि माझ्याशी थोडीशी चेष्टा मस्करी चालू असते. तर मैत्रिणींनो, चला मी चाललेले आईकडे. 1-2 दिवस जाणार आहे. आज वार शुक्रवार, शनिवार रविवार संध्याकाळी परत यायचं, कारण की तिची तब्येत पण बरी नाही. सारखं ये म्हणत होती ती. तर जाऊन 2 दिवस राहून यायचं. कडाकण्या पण दिल्यासारख्या होत्या, तिला बघितल्यासारखं पण होते, म्हणून चाललेलं आहे. हे गेले आहेत कामाला. वाजलेले आहेत 4 ते 4:15. आणि श्री आणि मी चाललेलो आहे. चालत आलो तिथून तर घाम केवढा आला बघू शकता तुम्ही. आमच्याकडे एकदम कडक असं ऊन पडलेलं आहे. कधी ऊन पडतं, कधी पाऊस येतं. निसर्गाचं काय सांगता येत नाही बघा. असं दम लागला आता चालत येऊन. त्या दिवशी कागल ते कोल्हापूर चालत गेलो, काय वाटलं नाही, कारण वातावरण खूप छान होते त्या दिवशी, त्यामुळे काय वाटलं नाही. पण आज आता एवढं कडक ऊन पडलंय, त्यामुळं चालत आल्यामुळं खूप गरम व्हायला लागतं. आता एसटीने कधी मिळत्या काय माहीत. एसटीने जायचा तोच वैताग येतो की नको वाटते एसटीने जायला, पण पर्याय नसतो. प्रत्येक वेळी गाडी मिळेल किंवा गाडीनं जायचं आणि ते कामावर जाऊन येणार आणि मग परत आपल्याला सोडायला वगैरे येणार म्हटल्यावर खूप त्रास होतो त्यांना पण. आणि कधी मे महिन्यात राहिलेले मी, त्याच्यानंतर काही गेले नव्हते. मे महिन्यानंतर आत्ता चाललेले आहे मी, म्हणजे गेलेले परवा, पण जाऊन लगेच आले. राहण्यासाठी काय गेलेले नव्हते. तर जायचं 1-2 दिवस निवांत राहायचं आणि मग यायचं. चला आता उद्याचा परवा दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला तिथलाच येणार आहे. चला. आणि त्या दिवशी असं भयंकर ऊन होतं, खूप गरम होत होतं. आणि ही आहे इचलकरंजीची पंचगंगा नदी. या नदीला 2 पूल आहेत, एक खालचा पूल आणि एक वरचा पूल. तो नवीन पूल आहे, हा जुना पूल आहे. आणि फायनली मी पोचलेले आमच्या घरामध्ये. पप्पा काय मंदिराच्या कट्ट्यावरच होती, तिथेच गाठ पडली. आणि आई आतमध्ये घरामध्ये होती, वाट बघत बसलेली. आणि आम्ही येणार म्हणून ऊस वगैरे त्यांनी ठेवलेले होते खातील म्हणून. किती वर्षाने ऊस मी असा खात आहे. आमच्यात असतो ऊस, पण खायला काही ते लक्षात पण राहत नाही आणि वेळच मिळत नाही. इथं वेळ होता. आणि आमच्या इथलं संध्याकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही. मी व्हिडिओ एडिटिंगसुद्धा मंदिराच्या कट्ट्यावर बसूनच केलेला आहे. आज शनिवार असल्यामुळे हनुमानची पूजा पण खूप छान केलेली होती. आणि गणपतीसाठी मुलांनी असा जो गाडा असतो तो नवीन तयार करून घेतलेला आहे. आणि गल्लीत आमच्या वातावरण खूप छान प्रसन्न वाटतं. आणि इथं आले की मला असं खूप शांत समाधान वाटतं. तसं कागलमध्ये असं मला शांत समाधान असं वाटतच नाही. शेवटी आपलं माहेर, आपली माणसं, म्हणजे एकदम निवांतपणा आपल्याला वाटतो बघा. आणि आईच्या घरात आल्यावर तर एकदम रिलॅक्स असते मी. कोणतंही टेन्शन नसतं. कुणाचा ड्रेस द्यायचा आहे किंवा स्वयंपाक करायचा आहे किंवा काय करायचं आहे असं काहीही टेन्शन नसतं. आणि इथं डेक्कनवर शनिवारी बाजार असतो. मग आई आज बाजारात गेलेली, तर लाल मिरचीचा खराडासुद्धा खूप छान होतो. त्यामुळे तिनं मी आलेले होते, त्यामुळे थोडासा खराडा करूया म्हटली, कारण तोंडाला चव खूप छान येते खराड्यामुळे. आणि ती एकदम असा गोड खराडा बनवते, त्याच्यामुळे तर खूप छान तोंडाला चव येते. आणि शेवटी आईच्या हाताची सर ही कुणालाही येत नाही. भाज्या सगळ्या निवडून वगैरे ठेवल्या मी. कोथिंबीर पण निवडून ठेवली आणि वरणा वगैरे सुद्धा सोलून ठेवला. लसूण सोलून दिला तिला खराड्याला, कांदा वगैरे चिरून दिला, कोथिंबीर थोडीशी चिरून दिली.
आणि आमच्या आईच्या गळ्यामध्ये गुणगडकी आहे, तुम्ही बघू शकता. आमच्यात अशी गुणगडकी सगळीजण आधी घालायची, आता कोणीही घालत नाही. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.